आणू बरोबर अक्षूचं पण खेळणं चालू आहे. आणू लागलं की अक्षूला काय माहिती. अक्षूच्या नावाखाली आणूच्या नावाखाली चाललंय. हा ती तिची लहानपणीची इच्छा पूर्ण करायला. तर शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे. स्वयंपाक म्हणजे चपाती भाजी केलेली आहे आणि आता दुसरं काहीतरी म्हणलं करावं, तर बेसन पिठाच्या पोळ्या आपल्या करावं म्हणलं होतं. तर करायला लागली मी. चपाती झाली की त्याच तव्यामध्ये म्हणलं पोळ्या करूया. तर हे बघा, तर कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर पण होती थोडीफार शिल्लक. तर असं सगळं टाकून पोळ्या करायचं माझं चालू आहे. आणि आणू पण आत्ताच आली शाळेतून जाऊन. तर आम्हाला शाळेला गेली होती, थोडी सर्दी वगैरे झालेली आहे, पण काही हरकत नाही, जाऊन आली शाळेतून. बेसन पिठाची पोळी. तर असा स्वयंपाक झालाय. आता आणू आणि अक्षू जेवायला बसलेत. मी आता ही पोळ्या करणार आहे, नंतर मग जेवणार आहे. बरीच कामं आहेत अजून. तर शेंगदाणे भाजायचे, शेंगदाणे आणलेले भाजून एकदा कूट करून ठेवले की होते. आणि आता एक तर मार्गशीर्षचे आपले गुरुवारचे उपवास चालू आहेत, त्यामुळे सारखं आता उपवासाचं तर कूट वगैरे करून ठेवलं. आणि भाजीला पण आपल्याला लागतेच, त्यामुळं करायचं आहे. तर आता स्वयंपाक झालेलाच आहे, सगळं जेवण करून घेणार आहे. नंतर मग बाकीची जी काम आहेत ती करायचे, कपडे धुणे, भांडी वगैरे ही सगळी घ्यायला. कणिक मळून ठेवली आणि कांदा आणि टोमॅटो भाजलाय. तर ना पनीर करायचंय. आणि इथं कुकरला वटाणा बघा शिजवलाय. तर हे बघा पनीर आणले आणि पनीर आता बनवायचंय. वटाणा आता शिजलाय का बघूया. तर ना साधा कलरच बघ किती असतोय ना ह्यामध्ये. तर सगळा हिरवा कलर आलाय बघा. तर बघूया, वटाणा शिजलाय वटाणा. आणि गॅस किती खराब झालाय. कांदा टोमॅटो ना ना बारीक करून घेणार आहे आणि भाजी करणार आहे नंतर. तर इथं ना ग्रेव्ही केलेली टाकली आपण भाजण्यासाठी. तर तेल टाकले, जिरे आणि कांदा टोमॅटोची ग्रेव्ही. तर टोमॅटो एकच टाकलाय आणि चांगली भाजून घ्यायची आता हे. आणि वटाणा पण आपला चांगला शिजलाय. तर पनीर कट करून घ्यायचंय. तर इथं ना मसाला तयार करून घेतला विकतचा. तर ना मसाला आपला चांगला ग्रेव्ही भाजल्यानंतर शिजवलेले वाटाणे आहेत ना, ते वाटाणे सगळे टाकले त्यामध्ये. आणि तिखट टाकलं बरं का मगाशीच, राहिलं ते वाटर दाखवायचं नंतर. तर नाही तर पनीरची भाजी शिजायला ठेवली. काय करते? इथे गोलगोल तू कशी लाटते चपाती? गोल गोल लाटते आणू, है ना. आणूला लय आवडते चपाती लाटायला. आणू तिथं वर उभा राहते डबा घेऊन. काल आणूच्या हाताला तुपाचा डबा फोडलाय, तूप गरम केल्यानंतर. मग तर मीच खाली बसले. माझी तब्येत तशी ठीक नाहीच आहे म्हणून खालीच बसले. मला चक्कर आल्यासारखंच मगापासून राहिले, म्हणलं खाली बसून चपात्याचं लाटूया. तरी आणूचं पण चाललंय चपाती लाटायचं. अजून भांडी घासलेली लावली नाही. तर दुपारी ना 2 जाळ्या भांडी पडली होती, तेवढी घासले. तर ती लावणं पण झालं नाही. आणि गुरुच्या मित्राचं ना वाचन केलंय मी. त्यावेळेला ते अध्याय माझं वाचायला चाललेलं होतं. तर व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण बघा तुम्ही. आणि
नंतर परत इलेक्शनची सुद्धा लोक आता सगळीकडे सगळी फिरायला लागलेली आहेत, ज्याची त्याची प्रचार चालूच आहे. ते इथं भांडी लावायचं ठेवले. इथं लागले तर जिरं करायला. तेल घातले तर जिरं घालते थोडस. तेल टाकले आपल्या, जिरं घातले, गॅस लाल करते. त्याच्यात तांदूळ घालते. तांदूळ थोडे भाजून घ्यायचे, पण मग टाकायला जेवढे तांदूळ आहेत त्या प्रमाणात पाणी घालायचं आणि कुकर लावून घ्यायचा. तर इथे 1 वाटी तांदूळ घेतलेत मी. 2 वाटी पाणी घालते. 2-3 वाट्या पाणी लागतं, तर तेवढं घालते. तर थोडे तांदूळ राहिलेले धुवून घेतलं ना. आता कुकरचं झाकण लावून घेऊया. तर यात थोडं मीठ पण घातलं तरी छान लागतं, चव येते थोडी. तर अजून थोडंसं मी पाणी घातले, कमी वाटत होतं म्हणून. ते अर्धी वाटीभर ठेवलं आणि आता झाकण लावते आणि जे 3 शिट्टी करून घेऊया. पनीरची भाजी तर ना चपाती, जिरा राईस आणि मटर पनीर आज केले. तर ना मटर पनीर बऱ्याच दिवसातून केले. वाटाणा कसा आता शेंगातला आलाय, पण काय आणलेला नव्हता, खूप महाग सांगत होते. तर भिजवलेलाच वाटाणा आणलेला होता. तर ना मस्त अशी बघा भाजी, मटर पनीर, जिरा राईस आणि चपाती. तर चपात्याच फक्त मी केल्यात, भाजी तर ह्यांनी केली आणि जिरा राईस तर तनुनं केला. आणि मग अशी एवढा अंग कापायला लागलो होतं. मग अशी थोडस ना लिंबू पाणी घेतलं, तेव्हा थोडस माझं कमी आलं आणि थोडा वेळ बसले. काय माहिती कशानं माझं अंगच खूप असं थरथरल्यासारखं व्हायला लागलं होतं. तर या तुम्ही सगळे जेवण करतो आम्ही पण, तुम्ही पण या जेवायला.